हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान वेदव्यास श्रीमद भागवताच्या मंगलाचरणामध्ये सुरुवातीला भगवंताचं तटस्थ लक्षण सांगतायत आणि मग स्वरूप लक्षणाचं चिंतन करतायत. तटस्थ लक्षणामध्ये भगवंत हा कसा आहे हे सांगण्यासाठी जगाचं उदाहरण दिलेलं आहे. जन्माद्यस्य यतः, जन्मादी शब्दांनी या विश्वाचं, कारण आपल्या समोर भगवान नाहीये. भगवान गुप्त स्वरूपात आहे, व्यापक स्वरूपात आहे. मग आपल्या समोर जे आहे ते विश्व आहे आणि म्हणून विश्वाला समोर ठेवून हे विश्व जे दिसतंय, जे दृश्य आहे जगत, ते दृश्य जगत ज्याने निर्माण केलं, ज्याच्या इच्छेने त्याचा संहार होतो आणि पालन होतं, तो म्हणून जन्मादी यस्य यतः, ज्याच्यामुळे हे विश्व निर्माण होतं, परिपालित होतं आणि विश्वाचा संहार होतो. मग तो कसा आहे हे सांगण्यासाठी तो सर्व षड्गुणैश्वर्य संपन्न आहे, तो ज्ञानवंत आहे, त्याचप्रमाणे तो तेजस्वी आहे, तो कुठल्याही साह्याशिवाय सगळं करणार आहे. हे सांगण्यासाठी अभिज्ञा आणि स्वराट हे शब्द आले. काही लोक असं मानतात की माया जगाचं कारण आहे, कारण सांख्यवादी माया जगाचं कारण आहे असं म्हणतात, आदिमाया. पण आदिमाया किंवा माया ही जड असल्यामुळे ती स्वतः ज्ञानी नाही, तिचं स्वरूप अज्ञानाने परिवेष्टित झालेलं आहे. आणि म्हणून अभिज्ञ शब्द वापरून मायेचा निराश केला, स्वराट शब्द वापरून जीवाचा निराश केला. जीव हा स्वयंप्रज्ञेनं काही करू शकत नाही, त्याला कुणीतरी प्रेरणा द्यावी लागते, कुणीतरी सांगावं लागतं, कुणीतरी त्याला बुद्धी द्यावी लागते. तो स्वतः सगळं कार्य करू शकत नाही, म्हणून स्वराट शब्द आला. म्हणून त्या ठिकाणी जन्मादी यस्य यतः, अन्वयादितरतः आणि स्वराट या शब्दाने त्यांनी मग ब्रह्मदेव हा देखील ज्ञानी आहे, तो देखील तेजस्वी आहे. म्हणून आपण वेदामध्ये सुद्धा ब्रह्मदेवाचं वर्णन करत असताना त्याला प्रजापती किंवा परमेष्ठी असे शब्द आलेले. आणि मग असा हा ब्रह्मदेव सुद्धा याला कारण असू शकतो का ते म्हणतात नाही. ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ते सूरया, ज्या ब्रह्मदेवाला सुद्धा ज्यांनी प्रेरणा दिली तो हा आहे. आणि मग या ठिकाणी हे विवरण करत करत मंगलाचरणाच्या अनुषंगानं या ठिकाणी यावर टीका करताना श्रीधराचार्य असं म्हणतात की ज्याच्या अधिष्ठानावर हे जग आपल्याला भासतं. आणि म्हणून ते म्हणतात सर्गो भूतेंद्रिय देवता रूपो मृषा सत्याः यत् सत्य तया मिथ्या सर्गोपी सत्यवत प्रतीयते तम परमं सत्यमित्यर्थः. या ठिकाणी भागवतावर टीका करणारे श्रीधराचार्य
श्रीमद भागवतावर आतापर्यंत मोठमोठ्या महर्षींनी विद्वानांनी केलेल्या टीकेमध्ये आपण मान्यता देतो श्रीधराचार्याला. तेव्हा या श्रीधराचार्यांनी भावार्थ दीपिका असं नाव त्यांनी दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी याच शब्दाचा आपल्या ज्ञानेश्वरीसाठी वापर केला. भावार्थ दीपिका, हा भावार्थ दीपिका शब्द या भागवताच्या टीकेसाठी श्रीधराचार्यांनी वापरलेला आहे. आणि म्हणून भावार्थ दीपिका असलेली ही टीका, यामध्ये श्रीधराचार्य म्हणतात, हे शंकराचार्यांचे शिष्य मानले गेलेले. श्रीधराचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य होते. त्यांनी बाकीच्या सर्वांना, त्यांचे एकूण जे मुख्य शिष्य होते त्यापैकी 4 त्यांनी 4 ठिकाणी नेमलं, आपले 4 पीठ तयार केले आणि श्रीधराचार्याला सांगितलं, तू भागवतावर टीका लिही. तुला कुठल्याही पीठाचा मी प्रमुख बनवत नाही, पण तू भागवतावर टीका लिही. आणि हे श्रीधराचार्य नृसिंहाचे भक्त होते म्हणून अनेक ठिकाणी नरसिंहाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. असो, तेव्हा या श्रीधराचार्यांनी टीका करत असताना म्हटलंय की ज्या भगवंताच्या रूपावर, स्वरूपावर आपल्याला हे जग भासित होतं. म्हणजे या ठिकाणी आता जग समजून घ्यायचं झालं तर भगवान समजून घेतला पाहिजे, कारण भगवंत असा तसा आपल्याला कळणार नाही. म्हणून ते म्हणतात, तेजो वारी मृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. उदाहरण दिलंय, दृष्टांत दिलाय, सूत्र रूपाने फक्त सूचित केलंय. काय? तेजो वारी मृदाय यथा विनिमयो. ज्याप्रमाणे आपल्याला मृगजळ भासतं. मृगजळ प्रत्यक्षात आहे का? नाही. मग आपल्याला पाण्यासारखं दिसतं, पण दिसतं म्हणून आहे का? सत्य आहे का? नाही. मग मृगजळ जे दिसतं ते कधी दिसतं? भर उन्हाचा वेळ असावा, उन्हाचा समय असावा, दुपारची वेळ, कडक ऊन, उन्हाळा, आणि त्या ठिकाणी दूरवर असणाऱ्या ठिकाणी आपल्याला या उन्हाच्या झळया, त्याची चलनवलन असल्यासारखं दिसतं, गती असल्यासारखी दिसते. झळया आपल्याला हल्ल्यासारख्या दिसतात आणि मृगांना असं वाटतं, तहानलेले जे मृग आहेत ते पाण्यासाठी शोधत फिरतात आणि त्यांना वाटतं हे पाणीच आहे. माणसाला कळतं की हे मृगजळ आहे, खोटं आहे, पण प्राण्यांना कळत नाही, या मृगांना कळत नाही. ते त्याला पाणी समजून तिकडे पळत जातात, पण तिथे पाणी सापडत नाही. दुपारची वेळ, भर उन्हाचा समय, त्याचप्रमाणे कडक ऊन आणि वाळू. तेजो वारी मृदाय यथा विनिमयो. तिथे वाळू असते, माती असते, जमीन असते, पण त्या जमिनीवर आपल्याला सूर्यप्रकाशामुळे मृगजळ दिसतं. म्हणजे मृगजळ खोटं आहे, भासित आहे, पण ते कशाच्या आधारावर आहे? सूर्यप्रकाशाच्या आधारावर. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे, सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वावर मृगजळ भासतं. मृगजळ खोटं आहे, पण सूर्यप्रकाश खरा आहे. तसं जग खोटं आहे, पण भगवान खरा आहे. मग जग खरं का वाटतं? अहो, त्याच्या अधिष्ठानावर हे खरं वाटतं. नेहमी सत्याच्या अधिष्ठानावर असत्य चालतं. सत्याच्या अधिष्ठानावर मात्र काही दिवस चालतं. खोट्या नोटा नाही का चालत. अहो काय हो, 500ची नोट मला खरीच वाटली. वाटली म्हणजे का वाटली खरी? अगदी खऱ्यासारखी. पितळ काही वेळेला सोनं म्हणून लोक देतात आणि चालतं, काही दिवस चालतं. पण जेव्हा परीक्षा होते, अरे खोटे दागिने दिले, पितळ दिलो, खरे दागिने घेतले, तुम्हाला उजळून देतो म्हटला आणि जवळचे खोटे दागिने समोर ठेवले ना, दृग्भ्रम झाला, दृष्टीभ्रम झाला, खरेच वाटले. आणि मग जेव्हा आपण सोनाराकडे जातो, अरे हे खोटे आहे, मग खोटे कुठून आले? ते म्हणतात, तेजो वारी मृदाय यथा विनिमयो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशावरती मृगजळाचा आभास होतो,
सूर्यप्रकाशावर मृगजळाचा आभास होतो. सूर्यप्रकाश खरा आहे पण मृगजळ खोट आहे. पण त्यांनी असं म्हटलंय, या ठिकाणी आपले संस्कृतज्ञ उपस्थित झालेले आहेत त्यामुळं मी मूळ संदर्भ वाचतो. ते म्हणतात, सर्वो भूतेंद्रिय देवता रूपो मृषा सत्याः यत् सत्य तया मिथ्या सर्वोपि सत्यवत प्रतीयते तम परम सत्य मित्यर्थः. असत्यावर सत्य भासतं असं नसून सत्यावर असत्य भासतं हे खरंय. आधी सत्य आहे, सत्य हे अधिष्ठान आहे आणि सत्य अधिष्ठानावर असत्याचा आभास आपल्याला होतो. ज्ञानपूर्वक पाहिलं तर आपल्याला मृगजळ खोटं वाटतं पण मृगांना ते खरं वाटतं. का तर सत्य असणारा सूर्यप्रकाश रात्रीच्या वेळेला दिसेल का मृगजळ नाही दिसणार, कारण रात्री सूर्य नाही, अंधार आहे. म्हणून याला परिस्थिती सापेक्षता आपण म्हणू. परिस्थिती सापेक्ष आपल्याला हे सत्य वाटतं. तसं हे जग खोटं असून सुद्धा खरं वाटतं. ते म्हणतात जे जग त्याला सत्यवत प्रतीयते, त्याची प्रतीती आपल्याला सत्याप्रमाणे येते. का तर याचा अधिष्ठान सत्यतया. ते म्हणतात अत्र दृष्टांतः तेजोवारी मृदा यथा विनिमय इति. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाच्या किरणामुळे आपल्याला मृगजळ दिसतं, किंवा दुसरा एक उदाहरण दिले, तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र ते सर्व मृषा. दुसरं उदाहरण दिले ते म्हणजे आपल्याला स्वच्छ पाणी आहे तर तिथं आरशाचा आभास होतो, किंवा आरसा आहे तिथं पाण्याचा भास होतो. जलस्थलाभास दुर्योधनाला नाही झाला का? मय सभेमध्ये जलस्थलाभास झाला. जिथे पाणी आहे असं वाटलं हे पाणी आहे म्हणून त्यांनी सोगावरती केला तर पाणी नव्हतंच, जमीनच होती. आणि जिथं वाटलं जमीन आहे तिथं पाणी निघालं. ते म्हणतात ज्याप्रमाणे स्वच्छ असणाऱ्या आरशामध्ये आपल्याला पाण्याचा आभास होतो त्याप्रमाणे तेजोवारी मृदाय यथा विनिमय, म्हणजे मग आरसा असो, काच असो, जमीन असो, मृत शब्द सगळ्यासाठी वापरलाय. तो जसा आपल्याला एखाद्या स्वच्छ असणाऱ्या ठिकाणी, आरशाच्या ठिकाणी पाण्याचा आभास व्हावा, किंवा मृगजळावरती आपल्याला पाणी दिसावं. तेजोवारी, वारी म्हणजे पाणी. ज्याप्रमाणे तेजावर वारीचा म्हणजे पाण्याचा आभास होतो आणि मृदां यथा विनिमयो, किंवा जमिनीवर पाणी दिसतं त्याप्रमाणे आरशामध्ये पाणी दिसतं, आरशामध्ये पाण्याचा आभास होतो. त्याप्रमाणे ही विश्व असत्य असून सुद्धा ते म्हणतात स यथा अधिष्ठान सत्यतयावत प्रतीयत इत्यर्थः. अधिष्ठान हे सत्य आहे आणि सत्य अधिष्ठानाचा आम्ही या ठिकाणी साक्षात्कार घडवला पाहिजे. सत्य अधिष्ठान आम्हाला दिसलं पाहिजे. सत्य अधिष्ठानासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. अधिष्ठान सत्यतया, अधिष्ठान हे सत्य. आता उदाहरण वेगळं देतो थोडं, की राणीसाहेब यांनी खूप चांगले सोन्याचे दागिने करून आणले. किती सोनं महाग असू द्या पण सोन्याचे दागिने, राणीला काय हो, तिने सोन्याचे दागिने करून आणले, अंगावर घातले. हळदी कुंकाच्या निमित्ताने या राणीसाहेब बाहेर गेल्या. काय हो सोन्याचे दागिने, काय छान आहेत, किती दागिने चांगले केलेत, कुठं केलेत, काय केलेत, कसे डिझाईन, कसं आहे, स्वरूप कसं आहे, सगळं झालं, कौतुक झालं, सगळं झालं. संध्याकाळी राणीसाहेब घरी परत आल्या. आल्यानंतर 4-8 दिवसांनी तिच्याकडे एक मजुरीण होती आणि या मजुरीने राणीसाहेबाला विनंती केली. तो विश्वासू होती. ती म्हणली, बाईसाहेब माझ्या घरी आज हळदी कुंकू आहे, मला देता का दागिने घालायला, तुमचे सोन्याचे दागिने? राणी म्हटली हरकत नाही, घेऊन जा, मला काय. पुन्हा परत आण. प्रामाणिक असल्यामुळे तिने नेले, घातले. लोक काय म्हणलं, काय म्हणले, कुठे गेले दागिने? अहो खोटे आहेत म्हणले. ती म्हणले अहो खरे, अहो खोटे आहेत. का? मजुरीन इतक्या महागाचे दागिने करू शकते का? राणी करू शकते. राणी हे अधिष्ठान आहे. त्यामुळं राणीने खोटं जरी घातलं तरी ते लोक खरं म्हणतील. आजकाल बायका नाही का खोटं घालतात पण लोक खोटं म्हणत नाहीत, खरं म्हणतात. अहो हिला काय कमी हो, एवढी जमीन आहे, जुमला आहे, हे ते घर आहे, दार आहे, खोटं कसं घालील?
खोटं घातलं तरी लोक खरं म्हणतील आणि मजुरणींनी खरं घातलं तरी खोटं म्हणतील. कारण अधिष्ठान हे काय आहे याचा आपण विचार जर केला तर परमेश्वर हे अधिष्ठान आहे. ते म्हणतात स यथा अधिष्ठान सत्य तत् सत्यवत प्रतितीर्थः तत्र तेजो. त्याप्रमाणे आपल्याला बुद्धी आपली भ्रंशित होते आणि आपल्याला हे जग खरं वाटतं. ते म्हणतात याप्रमाणे हे अस्य विश्वस्य जन्मस्थिती भंगादयोती भवंती. त्यामुळं हे जग उत्पत्ती स्थिती आणि लय हे तिन्ही ज्याच्या स्वरूपावर होतो तो हा आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या सूत्रामध्ये ब्रह्मसूत्र अधिकरण नंबर 2चं सूत्र आहे आणि ब्रह्मसूत्र जन्माद्यस्य यतः. पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. दुसरं सूत्र आहे हा जन्माद्यस्य यतः. आणि हे सूत्र यासाठी सांगितलं की ज्याला आपण प्रस्थानत्रयी म्हणतो त्या प्रस्थानत्रयीमध्ये या 3 गोष्टीमध्ये उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र यांना मान्यता दिलेली आहे. म्हणून ब्रह्मसूत्रातलं सूत्र घेतलं की भागवत सुद्धा प्रस्थानत्रयीचाच अधिकार असलेलं आहे हे सूचित करण्यासाठी हे सूत्र घेतलं. मग सुरुवातीला त्यांनी आपल्याला स्वरूप लक्षण न सांगता तटस्थ लक्षण सांगितलं. कारण आपल्याला सगुण पाहायची सवय आहे, आपल्याला समोर काय दिसतं ते पाहायची सवय आहे. म्हणून हे समोर दिसणारं जे विश्व आहे, जे आपल्या समोर आहे, जे अदृश्य आहे त्याचा विचार आपण नाही करू शकत. जे दृश्य आहे त्याचा विचार करतो. कोणता? तर जन्माद्यस्य यतः. जन्मादी शब्दाने पूर्ण जन्म, वाढ आणि मृत्यू सगळं सांगितलंय. जन्मादी यस्य यतः. ज्याच्या स्वरूपावर हे विश्व निर्माण होतं, विश्व परिपालित होतं आणि विश्वाचा समार होतो तो जन्माद्यस्य येतो अन्वयादी तरतः. मग भगवंताचा विचार कसा करायचा? तर अन्वय आणि व्यतिरेकाने करायचा. आधी व्यतिरेक सांगतात, आधी निराश करायचा. हे नाही, ते नाही, तो नाही. आत्मा जसा आपण आत्म्याचा विचार करतो, आपल्या सगळ्या अवयवाचा निराश करतो आणि मग याला जाणणारा जो आहे, आपण म्हणतो कधी कधी की काय झोप लागली हो, म्हणजे काही कळलं नाही. अंगाहून साप गेला तरी कळलं नाही. साखर झोपेत होतो, अंगाहून साप गेला तरी कळलं नाही. एवढा गोंधळ झाला, भूकंप झाला, घरदारं पडले, मलाच काही कळलं नाही. मग कळलं नाही पण मी गाढ झोपेत होतो. हे झोपेत होतो म्हणणारा कोण आहे? ज्याला आजूबाजूचं काही कळलं नाही पण मी आनंदात होतो हे कळालं, मग हा कोण आहे? तेव्हा हा जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजेच मूळ तत्व आहे. ज्याला त्यांनी असं म्हटलंय की या विश्वाचं पालन संहार करणारा जो ईश्वर आहे, अन्वयादी तरतः, याचा अन्वय आणि व्यतिरेक. तेव्हा बाकीच्या सर्व इंद्रियांचा व्यतिरेक करून आत्मतत्व जसं समजून घ्यावं लागतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे की आपण मांसमीमांसयंती, मांसाची मीमांसा माणसं करतील, पण तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. प्राणाच्या आतमध्ये जो बसलेला आहे, या पंचकोशाच्याही आतमध्ये, मग अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, याच्याही आतमध्ये जो आहे तो ते आत्मतत्व जे मूळ तत्व आहे त्याची मीमांसा कुणी करत नाही, त्याचा शोध कुणी घेत नाही. म्हणून या ठिकाणी तो निर्गुण निराकार निर्विकार असलेला कळत नाही. म्हणून सगुण साकार रूप सांगावं लागतं. म्हणून सुरुवातीला सगुण साकार, ज्याला आपण तटस्थ लक्षण असं म्हटलो, ते सांगितलं की ज्याच्यामुळे हे विश्व निर्माण झालं. त्याप्रमाणे जो स्वराट आहे, स्वेनैव राजती, ती स्वराट आहे. जो स्वयंप्रकाशी आहे, जो स्वसामर्थ्याने सगळं करतो आणि तो अभिज्ञ स्वराट, तो अभिज्ञ आहे, ज्ञान त्याच्याजवळ आहे असा. मग या ठिकाणी उदाहरण देताना त्यांनी स्वरूप लक्षण पुढे सांगितले. आधी तटस्थ लक्षण आणि मग स्वरूप लक्षण. मग स्वरूप लक्षण सांगताना ते म्हणतात की ज्या
विश्वाचं परिपालन ज्या भगवंताच्या द्वारे होतं, तो भगवान हा कसा आहे तर हिरण्यगर्भ समवर्तत आग्रे. मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव हा ईश्वर होऊ शकतो का, त्याची आपण उपासना करावी का, ते म्हणतात नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा ज्यांनी प्रेरित केलं, ब्रह्महृदयादिक वये मुह्यन्त्यत सूरया. आणि मग तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. या ठिकाणी ज्याच्या स्वरूपावर हे खोटं असून खरं वाटतं, ज्याच्या स्वरूपावर हे विश्व निर्माण होतं, थांबतं आणि नष्ट होतं. जसं आपण लाटाचं उदाहरण देतो की लाटा निर्माण होतात, समुद्रावर लाटा निर्माण होतात, लाट निर्माण झाली, लाट थांबली, लाट नष्ट झाली. पण हे समुद्राच्या अधिष्ठानावर झालं. तसं हे विश्व निर्माण होतं, थांबतं आणि नष्ट होतं, पण ते त्याच्या अधिष्ठानावर होतं. त्यामुळे तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. तसा हा त्रिसर्ग म्हणजे सत्व रज तम हे गुण, या अर्थाने त्रिसर्ग म्हटलंय, किंवा उत्पत्ती स्थिती लय याही अर्थाने त्रिसर्ग शब्द वापरलाय. तीन गोष्टी, त्रिसर्ग, उत्पत्ती स्थिती आणि लय, याला त्रिसर्ग म्हणतात. किंवा ज्याला आपण सत्वरजतम हे गुण, त्यालाही त्रिसर्ग असं म्हणतात. ते मृषा आहेत, खोटे पण खरे वाटतात. या ठिकाणी असा एक अर्थ लावता येतो. दुसरा एक अर्थ या ठिकाणी असा दिलेला आहे, यत्र त्रिसर्गो मृषा, अमृषा. तिथे द्विखंड चिन्ह देऊन त्यांनी त्रिसर्ग हा मृषा असून खरा वाटतो, त्याच्या अधिष्ठानावर खोटा असून खरा वाटतो. दुसरा अर्थ असा आहे, यत्र त्रिसर्गो मृषा, म्हणजे ज्याच्या स्वरूपाचं ज्ञान झाले असताना हे खोटं वाटतं. म्हणून काल आपण व्यावहारिक सत्तेचं उदाहरण दिलं. तीन प्रकारच्या सत्ता शंकराचार्यांनी मांडल्यात. एक व्यावहारिक सत्ता, दुसरी प्रातिभासिक सत्ता, तिसरी पारमार्थिक सत्ता. त्या व्यावहारिक सत्ता जी आहे ती व्यवहारापुरती खरी आहे, पण खरं ज्ञान झालं की व्यावहारिक सत्ता खोटी ठरते. खरं ज्ञान जेव्हा आपल्याला होतं, लहान मुलं भुलतात, काही जादूगार असतात, दृग्भ्रम करणारे लोक असतात. पहा अहो बाबा काय बघा ना, खड्याचा उपाय करायला, खड्याचा उपाय करायला, चल 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 म्हणताना खड्याचा उपाय करतो तो. अहो बघा ना बाबा खड्याचे उपाय. ते म्हणतात चल पुढं. का हो म्हणले, घेऊ ना त्याच्याकडून पैसे. ते म्हणजे थोडं थांब, नंतर याचं जे खड्याचा उपाय करण्याचं जे तंत्र आहे ते थांबू दे, आणि मग तो काय म्हणतो, पैसे द्या. अहो ज्याला खड्याचा उपाय करता येतो त्यांनी लोकांकडे भिक्षा मागावी, सांगा ना. मग त्यांनी जर खड्याचा रुपया, काही लोक म्हणतात ना मी पैशाचा पाऊस पाडून देतो. मग पैशाचा पाऊस तर तुझ्या घरी पाड ना, लोकांकडे कशामुळे, तुला काय पैसा कमी आहे. मग तू जर लोकांकडे पैशाचा पाऊस पाडतो तर लोकांकडे पैसे का मागतो. अरे खरंच की, महात रुपया 2-2 रुपये का मागतो. ते म्हणतात हे खोटं आहे. पण अज्ञानी मुलांना ते खरं वाटतं आणि ज्ञानी माणसाला ते खोटं वाटतं. ते म्हणतात हे खोटं आहे. खरं दिसतं, पण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञानात्मक दृष्टिकोनातून आपण पाहतो तेव्हा आपल्याला हे खोटं वाटतं. खोटं म्हणजे काही काळापुरतं खरं. आकार हा काही काळापुरता खरा असतो, तो नेहमी खरा नसतो. या दृष्टीने तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा असा शब्द ते वापरून ते म्हणतात हे ईश्वर हा इदानीम या विश्वाचं पालन संहार ज्याच्याद्वारे होतो, जो याचा सगळ्या जगाचा करता धरता आहे, तो या ठिकाणी मूळ सत्य असल्यामुळं त्याच्या सत्यपणामुळे आपल्याला जग खरं वाटतं. पण भगवंताचं ज्ञान झाल्यावर मात्र हे मृषा असलेलं, खरंच मृषा असलेलं पण आपल्याला अमृषा वाटणार, म्हणजे आपल्याला खरं वाटणार, असं जग हे खोटं ठरतं. म्हणून त्या ठिकाणी हा शब्द वापरत असताना सत्यम परम धीमहि, धीमहि गायत्री मंत्र ज्याप्रमाणे धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, या वेद पद्धतीने वेदामध्ये जे सगळे भाषा आहे त्याला आर्ष भाषा म्हणतात.
जी आर्ष म्हणजे ऋषीप्रणीत. पाणिनीच्या पूर्वीची जी रचना आहे ती आर्ष आहे. पाणिनीनं व्याकरण तयार केलं, व्याकरण तयार केल्यामुळं ती व्याकरणबद्ध झाली. मग इथे वास्तविक ध्येय हा जो शब्द म्हणजे मूळ आहे, त्याला आपण मूळ शब्द म्हणू, इन्फिनिटिव्ह म्हणू. मूळ असणारा जो आहे तो ध्येय असा. पण याचं रूप काय व्हायला पाहिजे आजच्या भाषेत? आपण म्हणतो ना ध्यायामी ध्यानम, ध्यायामी, ध्यायावहा, ध्यायामहा. मग ध्यायामहा व्हायला पाहिजे होता अनेक वचन असेल तर. पण धीमही कसं झालं? ते म्हणतात हे आर्ष प्रयोग आहे म्हणून झालं. आणि व्यास महर्षी एकटेच ध्यान करतायत असं नाही. ज्यांनी असं सांगितलंय, सूचित केलंय, वर्णेकरांनी त्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की जे व्यास महर्षींनी असं गृहीत धरलंय की जे भागवताचं वाचन करतील, पारायण करतील, श्रवण करतील, मनन करतील, ते सगळे त्या सगळ्यांनी मिळून समूहात्मक, आज भक्तीला समूहात्मक स्वरूप प्राप्त झालंय. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे समूहात्मक भक्ती आहे. तर तशी ही सामूहिक भक्ती आहे. म्हणून धीमही शब्द हा अनेक वचनात पर असलेल्या परमेश्वराचं ध्यान करतो, आम्ही ध्यान करतो. एकटे व्यास महर्षी नाही. जसं संत तुकाराम महाराजांचे कोणतेही अभंग तुम्ही घ्या, तिथे आम्ही शब्द आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू. या ठिकाणी आम्ही विष्णुदास प्रगट करतात म्हणून धीमही शब्द आला. ते म्हणतात त्या भगवंताचं, सत्य स्वरूप असणाऱ्या भगवंताचं. मग हा सत्य स्वरूप असणारा भगवान, सत्य म्हणजे ज्याला आपण सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप मानतो. हे स्वरूप लक्षण आहे. सच्चिदानंद हे स्वरूप लक्षण आहे, सगुण निर्गुण नाही. सगुणात्मक वर्णन हे आपल्याला, हा कोण रामावतार, कृष्णावतार, बौद्ध अवतार, हे सगुणात्मक आहे. आणि म्हणून ते तटस्थ लक्षण आहे. तटावर उभे असलेले, चंद्रभागेच्या तटावर पांडुरंग उभे, हे तटस्थ लक्षण आहे. गंमत म्हणून सांगितलं, पण खरंच तटस्थ, कारण मूर्ती आहे ना, मूर्ती तटस्थ असते. आणि मूर्तीच्या पलीकडे असणारं परब्रह्म स्वरूप जे आहे, शंकराचार्य परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम म्हणतात. त्याचं लिंग परब्रह्म आहे, त्यांचं सूचक परब्रह्मत्व आहे. दिसतो आपल्याला आकार, पण त्याच्या आतमध्ये परब्रह्म स्वरूपत्व आहे. हे परब्रह्म सत्य स्वरूप, सत, चित आणि आनंद, जे सत स्वरूप आहे, जे चैतन्य घन आहे आणि आनंदमय आहे, असा भगवान जो. मग सत म्हणजे विश्व तसं नाहीये. सूर्य आज आहे, अजून हजारो लाखो वर्षांनी सूर्य नसेल. पृथ्वी आज आहे, लाखो कोट्यवधी वर्षांनी पृथ्वी नसेल. मग काय असेल? ना सदासीन, नो सदासीन, नो द्रजो, नो व्योमा परो यता. आपल्याला नासदीय सूक्त सांगतं की ज्या वेळेला काही भगवान चैतन्य रूप आहे, चैतन्य घन आहे, तो सत्य स्वरूप आहे. आणि असत्याच्या विरोधात सत्य असं नाही. आपण नेहमी म्हणतो मी खरं सांगतो, म्हणजे खोटं सांगत नाही. पण खोटं आणि खरं या द्वैताच्या पलीकडे जे आहे, ते द्वैत आपल्या व्यवहारात आहे. आणि द्वैतात आलं म्हणजे व्यवहारात आलं. म्हणून द्वैताशिवाय आपल्याला बोलता सुद्धा येत नाही. आपण दोन ओठेत म्हणून बोलू शकतो. अद्वैत भाषया म्हटलंय ना विद्यारण्य स्वामींनी, की अद्वैत भाषया. अद्वैतात भाषा होऊ शकत नाही. द्वैतात आल्यानंतरच व्यक्त होऊ शकतं माणूस. द्वैतात आल्यावरच बोलणं शक्य आहे, अद्वैतात बोलणं शक्य नाही. म्हणून ते म्हणतात की आपल्याला बोलायचं झालं तरी द्वैतामध्ये यावं लागतं. आणि द्वैत म्हणजे व्यवहार. आणि म्हणून लोक समाधीमध्ये जातात. समाधी अद्वैतात आहे. समाधी भाषेमध्ये भागवत सांगितले म्हणून सांगितले. भागवत समाधी भाषेत आहे. ही समाधी भाषा काय? अद्वैताची भाषा आहे. ही अद्वयानंदाची भाषा आहे. अद्वयानंद विकासू बंधू. आता हा अद्वयानंद, अद्वय जिथे द्वय नाही. द्वय म्हणजे दोन. आपण हरभरा पेरतो, हरभरा काढला, जोपर्यंत तो हरभरा आहे तोपर्यंत तो अद्वय आहे. आणि त्याची डाळ झाली की तो द्वैत झाला होता. तोपर्यंत तो अद्वैत होता, अद्वय होता. पण
त्याचंच दोन भाग झाले, म्हणून वृद्धलमिव शब्द माया येते आणि म्हणून भगवान हा आपल्याला दिसत नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात की हा सत्य पर असा हा भगवान, सत्य ज्ञानानंत श्रुती ऐसे जे गाती, जो सत्य आहे, जो ज्ञान आणि आनंदमय आहे, असं ज्या श्रुतीने याचं वर्णन केलेलं आहे, त्या भगवंताला आपण त्याचं ध्यान केलं पाहिजे. त्याचं ध्यान परंधीमही, त्याचं आम्ही ध्यान करतो. पण हा भगवान कसा आहे तर निरस्त कुहकम. हा भगवान कसा आहे याचं कार्य सांगितलंय. तो निरस्त कुहकम. कुहक म्हणजे अंधार, कुहक म्हणजे अज्ञान, कुहक म्हणजे आपल्या अंतःकरणातले किलमिष, आपल्या अंतःकरणामध्ये असणारे अनेक कर्म जे हजारो जन्मापासून आपण करतच आलेलो आहे आणि त्याच्या ज्या गाठी, हे सगळे हृदयाच्या ग्रंथी म्हणजे कुहक. हा जो कुहक नष्ट करणार आहे. ध्यान केल्याबरोबर भगवान कुहक नष्ट करतो का म्हणे हो. का तर स्वेन, तो स्वतःच्या ताकदीनं हे नष्ट करतो. म्हणून ते म्हणतात जसा नवल उदयला चंडांशू मावळ बितू विश्वाभासू. नवल उदयला चंडांशू, हा चंडांशू उगवल्याबरोबर जसा सगळा विश्वाभास मावळतो. माऊलींचं विवेचन आहे ते, कसा विरोधाभास मांडलाय. उदय आणि अस्त. नवल उदयला चंडांशू, हा मावळत तो विश्वाभासू. विश्वाभास मावळत, मावळणे आणि उगवणे हे आपल्या व्यवहारातले संदर्भ आपल्याला माहित आहेत, म्हणून वापरला त्याने तो शब्द. आणि एकदा तो उगवल्यावर मावळत नाही. एकदा चंडांशू उगवला, सामान्य व्यवहारातला सूर्य उगवतो आणि मावळतो, पण चंडांशू ज्ञान सूर्य उगवल्यावर मावळ्याची भाषा नसते. तिथे मावळणे ही भाषा राहत नाही. मग अव्यया अब्जन विकासू वंदू आता, अशा ज्ञान सूर्याला म्हणजे निवृत्तीनाथाला माऊलींनी वंदन केलेले. अशा पद्धतीने हे सांगत असताना ते म्हणतात की आपल्याला हे सगळं भासित होतं. भासित होणारं विश्व हे खोटं आहे, पण जोपर्यंत आपल्याला आपण व्यावहारिक जगात आहे, ईश्वराचा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत हे जग खरं वाटतं. पण भगवंताच्या साक्षात्कारानंतर यातला खोटेपणा लक्षात येतो, यातला व्यर्थपणा लक्षात येतो. म्हणून मृषा शब्द वापरला आणि आपल्याला हे सत्य अनुभव याचा येतो. पण प्रत्यक्षात हे सगळं खोटं आहे हे त्या अवस्थेत कळतं, या अवस्थेत नाही कळत, कारण अजून आपण अज्ञान अवस्थेत आहेत. माऊलींनी शब्द वापरलाय की घातू झाला तया राजहंसा, रत्नकिळाची अपेक्षा म्हणून या. पाण्यामध्ये रत्न आहे असं वाटलं, वास्तविक तो होता दगड, पण तो हिरवागार रत्नच आहे असं वाटलं कोणाला, राजहंसाला. आणि म्हणून राजहंसानी त्यावरती चोच मारली तर चोंचच फुटली. म्हणे घातू झाला तया राजहंसा. का? रत्नाच्या अपेक्षेने त्यांनी चोंच मारली, पण ते रत्न न निघता तो निघाला दगड. इथे काय झाला? संवादी भ्रम म्हणतात त्याला. भ्रमाचे प्रकार आहेत, संवादी भ्रम, विसंवादी भ्रम. तेव्हा आपल्याला तुम्ही म्हणाल मी जागाच आहे, मला कुठे भ्रम होतोय? हा संवादी भ्रम आहे. आपल्याला एखाद्या दोरीवर जसा साप भासावा, हे उदाहरण शंकराचार्यांनी अनेक वेळेला दिलं. सर्परज्जू दृष्टांत आपण म्हणतो, पण सर्परज्जू दृष्टांत देत असताना त्यांनी मुद्दाम गृहीत धरले काय? एकतर दोरीवर साप भासला, दोरी सारखा साप असतो म्हणजे त्याचा आकार साम्य. दुसरं मंद अंधकारामध्ये, एकदम गडद अंधकारातही त्याला दिसणार नाही आणि उजेडातही दिसणार नाही, म्हणून मंद अंधकार सांगितला. मंद अंधकारामध्ये दोरी किंवा वायर पडलेलं आहे आणि एकदम त्याला ते टोचल्याबरोबर जनी जनार्दन स्वामींनी एक उदाहरण दिले त्यांच्या निर्विकल्प ग्रंथामध्ये. त्याने असं म्हटलंय की एक गृहस्थ रस्त्याने चाललेला होता, पांदीमधून चाललेला होता. किंचित संध्याकाळची वेळ होती, मंद अंधकार होता आणि पाऊस पडलेला होता. याच्यावर उड्या मारत त्या ठिकाणी पांदीमध्ये खूप पाणी साठलेलं
चिखल झालेला, पण तिथं विटा ठेवून ठेवून उड्या मारत मारत तो चालला. जात असताना एकदम त्याचा पाय काट्यात पडला. पाय काट्यात पडला, काटा घुसला आणि त्याला साप दिसला. तेवढ्यात जनावर दिसायले हे दिसलं आणि काट्यावर पाय पडल्यामुळं काटा पायात घुसला आणि रक्त आलं. तोपर्यंत संध्याकाळ रात्र झाली होती. घरी येऊन पाहिलं, रक्त, साप चावला, नक्की साप चावला. हे काय, रक्त निघाले. आता काय झालं, हे आपण भ्रम कसा आपल्या मनाला होत राहतो. तेव्हा साप चावला म्हणून माणसं भयपानाने मरतात म्हणे. साप चावून मरत नाहीत, माणसं भयपानाने मरतात. भयपान, घाबरून. साप चावला म्हणून तो घाबरला. त्याला भीती वाटू लागली की आपल्या अंगात सापाचं रक्त गेलं. वास्तविक साप चावला नव्हता, पण हे कुणी सांगावं तुला साप चावला नाही. त्याला वाटत राहिलं आणि त्याची भीती त्याच्या मनात बसली. त्याने उदाहरण यासाठी दिले की याप्रमाणे आपण नुसता संशय मनात निर्माण करतो आणि संशयातून संशयात्मा विनश्यती. जो संशय आपल्या अंतःकरणामध्ये, त्यामुळे आपल्याला भास होतो, त्यातून एक एक कल्पना आपण करत राहतो. एक कल्पना ही असत कल्पना म्हणतात त्याला. भगवान हा सत्कल्पनेवर आहे आणि संसार असत कल्पनेवर आहे. असं झालं असेल, असं होत असेल, असंच नक्की झालं असेल असं मला वाटतं. रामदास स्वामी म्हणतात, माझे पाऊल आपुले मागे मागे कोण आले. आपलंच पाऊल वाचतो. अरे कोणीतरी मागं आलंय काय की माझ्या, नक्कीच माझ्या मागं कोणाचा तरी पाठलाग सुरू आहे का, आवाज आला ना. अरे तुझ्याच पावलाच्या त्या आवाजाने वाळलेले पानं वाजू लागले आणि तुला वाटायला मागं कोणतरी आलं. तुझ्याच मनात भूत आहे आणि तुझ्याच मनात या भूतानी प्रवेश केल्यामुळं तुला संशय निर्माण झाला. हे संशयाचं भूत जसं आपल्याला भ्रमामध्ये टाकतं, त्याप्रमाणे हे विश्व आपल्याला भगवंताच्या अधिष्ठानावर खोटा असून सुद्धा खरं वाटतं आणि आपल्याला भ्रमामध्ये टाकतं. हा संवादी भ्रम या ठिकाणी त्यांनी सांगितला. म्हणून ते म्हणतात, ज्याप्रमाणे तेजो वारी मृदा यथा विनिमयो, हा संवादी भ्रम आहे. या दृष्टीने स्वेर सदा निरस्त कुहकम, निरस्त म्हणजे पूर्णपणे नाहीसं करणे. अंतःकरणामधला अंधार, अज्ञान हे नाहीसं होतं का, तर त्या सत्य, जेव्हा सत्याचा साक्षात्कार होतो तेव्हा असत्याला पळायला किती वेळ लागतो, काहीच नाही. तुमचं खोटं आहे. जेव्हा आपल्याला सत्य गोष्ट कळते तेव्हा खोटेपणा सहज उघड होतो आणि खोटेपणा राहत नाही. सूर्य उगवल्यावर जसा अंधार राहत नाही, त्याप्रमाणे सत्य भगवंताचा साक्षात्कार झाल्यावर असत्य राहत नाही. म्हणून ते म्हणतात, सत्यम पदं धीमहि, त्या सत्य आणि पर, जो परब्रह्म हा सत्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. काल आपण पाहिलं की ज्यामध्ये त्यांनी सच्चित आणि आनंद, भगवंताचं स्वरूपच हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. जिथे आनंद आहे तिथे भगवान आहे, जिथे सत्यत्व आहे तिथे भगवान आहे आणि जिथे चैतन्य आहे तिथे भगवान आहे. आणि म्हणून ज्या जगामध्ये सगळीकडे आपल्याला चैतन्याचा साक्षात्कार होतो, ज्याला विश्वचैतन्यवाद माऊलींनी म्हटले. हा जो विश्वचैतन्यवाद आहे, चिदविलासवाद आहे, तो त्यांचं नुसतं तत्वज्ञान नव्हतं, त्यांची दृष्टी होती ती. त्यांना हे सगळं जग चैतन्यमय दिसलं. म्हणून तर जेव्हा लोकांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं तेव्हा रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद प्रगट होऊ शकले, किंवा अचल असणारी भिंत सुद्धा चल झाली. त्याचं कारण सगळ्या विश्वामध्ये चैतन्य तत्व आहे ही त्यांची भूमिका होती. जग आणि म्हणून हे काही जग वेगळं नाही, जग आणि मी एकच आहे. माऊलीने एका ओबीमध्ये म्हटलंय की हे जगची नोहे आघवे. अरे अर्जुना, मी म्हणजे जर कोण असेल तर हे जग म्हणजेच मी आहे, कारण त्यामध्ये मी आहे म्हणून जग आहे. तत्व आहे, आत्मतत्व आहे, शक्ती आहे म्हणून आहे. जर आपण एखाद्या किल्लीचं बाहुली असेल किंवा किल्लीची एखादी गाडी असेल, जोपर्यंत त्याला आपण किल्ली देतो त्याची शक्ती तोपर्यंत ते चालतं. म्हणजे किल्लीवर चालतं, पेट्रोलवर चालतं.
ते त्याचं इंधन आहे, ते त्याची शक्ती आहे. हे भौतिक उदाहरण झालं. पण म्हणून हे जग जे आम्हाला दिसतं त्याच्या मागे मी आहे म्हणून हे जग चाललंय. जग सुयंत्रित पद्धतीने चाललं, कारण या सुयंत्रित पद्धतीने चालणाऱ्या जगाच्या मागं भगवंताची शक्ती आहे. ही जी आम्हाला दिसत नाही ती ईश्वर शक्ती आपल्याला जग चालवणारी आहे. म्हणून जग दिसतं पण त्याच्या मागे असलेलं तत्व आपल्याला दिसत नाही. ते म्हणतात की हे जग चैतन्यमय आहे, इथे अचेतन असं काहीच नाही, जड असं काहीच नाही. जे जड आहे त्याच्या मागे चेतन आहे. म्हणून या विश्वाचा पसारा आपल्याला चेतन रूप दिसतो, चैतन्य रूप दिसतो. हे चैतन्य माझं स्वरूप आहे. चैतन्य त्याचप्रमाणे सत्यत्व, ऋतंच सत्यंच्या भेदात तपसो. ऋत आणि सत्य या दोन गोष्टीवर हे सगळं जग चाललेलं आहे. ऋत म्हणजे ह्या नैसर्गिक सत्य, निसर्गाने जे नियंत्रित करून दिलेलं सत्य आहे त्याला ऋत असं म्हणायचं. आणि सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून आपण सगळीकडे सत्यम परम धीमहि, त्या सत्य परमेश्वराचं आम्ही ध्यान करतो. आणि ध्यान का करायचं तर ते म्हणतात ज्याचं आपण ध्यान करतो तेच आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या मनामध्ये प्रगट होत असतं. ज्याचं आपण ध्यान करू, ज्याचा आपण प्रार्थना करू तेच आपल्यासमोर उभं राहतं. ज्याला आज विज्ञान देखील मान्यता देतं की ज्याचं तुम्ही सतत ध्यान करता तेच तुम्ही प्रगट होता. आपल्याला आपण ज्याचं ध्यान करतो याचं उदाहरण असं आहे की शंकराचार्य हे बसलेले असताना एक राजा आला आणि तो राजा म्हणाला की महाराज मला भैरव यज्ञ करायचा आहे, भैरव यज्ञ करायचा आहे आणि भैरव यज्ञासाठी सम्राटाचं शिर लागतं. तुम्ही सम्राट आहेत म्हणलो, ज्ञान सम्राट आहेत ना, मला तुमचं शिर द्या, मला भैरव यज्ञ करायचा आहे. शंकराचार्य बुचकळ्यात पडले. म्हणजे आता काय करावं. ते म्हणले हरकत नाही, मी समाधी लावतो आणि समाधी लावल्यानंतर तू माझं शिर घेऊन जा. त्यांनी लावली समाधी. इकडे त्यांचे शिष्य होते, हे नृसिंहाचे उपासक होते. त्या शिष्याला कळालं की हा राजा येणार आहे आणि तो आपल्या गुरु महाराजांचं शिर घेऊन जाणार आहे. त्या राजाने हातात तलवार घेतली आणि मारणार एवढ्यात हा शिष्य जो नृसिंहाचा उपासक होता त्याला साक्षात्कार झाला माहित नाही, पण त्याच्या अंगामध्ये नृसिंह शिरला आणि त्यांनी त्या राजाचा फडसा पाडला. राजाला ठार मारलं त्यांनी. आपल्या स्वतःच्या नखाग्राने राजाला मारलं. थोड्या वेळाने यांची समाधी उतरली. व्युत्थान दशेत आले. काय म्हणले, आणि राजा ठार झाला. म्हणले हो म्हणजे तुम्हाला तो मारायला आलता पण मला काहीच कळलं नाही, माझ्या अंगामध्ये कोण शिरलं आणि मी कसा व्यक्त झालो, माझ्या मनात राग का आला आणि या राजाचा वध माझ्या हातून झाला. आता हे नृसिंहच का, तर नृसिंहाचे हे उपासक होते. म्हणून जो ज्याचा उपासना करतो ती देवता त्याच्यामध्ये शिरत असते. जी मग तुम्ही कोणाची उपासना करा, एक मात्र उपास्य दैवत पक्क पाहिजे, तो बरोबर तुमचं रक्षण करतो, तुमच्यामध्ये प्रगट होतो. म्हणून उपास्य देवता उपासकाच्या अंतःकरणात, देहात प्रगट होत असते. म्हणून उपासना किंवा ज्याला आपण प्रार्थना, या ठिकाणी आम्ही त्याचं ध्यान, त्या सत्य परमेश्वराचं ध्यान करतो, कारण ते सत्यत्व माझ्यामध्ये निर्माण व्हावं, आमच्यामध्ये निर्माण व्हावं. म्हणजे जो ज्याची उपासना करतो तो तसा बनतो. आपल्याला अनेक भक्त माहिती आहेत, भृशुंडी, त्यांना सोंड काय आली हो, गणपतीचे उपासक असल्यामुळे भृशुंडीला सोंड आली. त्यांच्या 2 डोळ्याच्या मधून सोंड प्रगट झाली. का, ते गणपतीचे उपासक आहेत म्हणून गणपतीचं रूप त्यांना प्राप्त झालं. जो ज्याचा उपासक असतो त्याचं रूप त्यांना प्राप्त होतं. समर्थ रामदास स्वामीमध्ये आपल्याला मारुती राणे दिसत. रामाचे उपासक आहेत, ते मारुतीचे भक्त आहेत. रामदास, रामाचा दास आहे मारुती. म्हणून रामदास स्वामींच्या चरित्रात आपण वाचतो की रामदास स्वामी दररोज मारुती बरोबर जेवण करत होते. त्यांच्या जेवणाच्या वेळेला मारुती बसायचे येऊन आणि ते जेवण करायचे. एकदा या वेणाबाई काहीतरी वाढायचं राहिलं म्हणून त्यांनी दरवाजा उघडला की तिथं त्यांना मारुती रायाचं दर्शन झालं.
आणि जे त्या बेशुद्ध पडल्या ते पाहिल्याबरोबर रामदास स्वामी जवळपास कितीतरी दिवस त्यांच्याशी बोलत नव्हते. तुम्हाला म्हणलो होतो येऊ नका, तुम्ही का आलात? ते म्हणले हो एक जिन्नस वाढायचा राहिला म्हणून मी आलो. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की जो ज्याची उपासना करतो तो त्याचं स्वरूप बनतो आणि म्हणून आम्ही सत्याची उपासना करावी म्हणून आम्ही सत्यरूप होऊ. आम्ही त्या चैतन्य घन परमेश्वराची उपासना करावी म्हणजे आम्ही चैतन्य घन परमेश्वराचं स्वरूप होऊ. म्हणून ते म्हणतात उपास्य दैवत आपलं ध्यान कोणाचं असावं तर ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगी. तेव्हा त्या ध्यानाने आम्हाला त्या भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. या ठिकाणी या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून शब्द वापरत असताना ते म्हणतात की या संपूर्ण भागवत ग्रंथाचा प्रारंभ हा ज्या मंगलाचरणाने झालेला आहे ते मंगलाचरण याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून म्हणजे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण हे सांगून शेवटी ध्यान विवरण कोणाचं ध्यान करावं हे या ठिकाणी सांगून याची सुरुवात केलेली आहे. या भागवताचा प्रारंभ गायत्री मंत्राने झाला. मंगलादिनी मंगलमध्यानी आणि मंगलांतानी मंगलमय सुरुवात, मंगलमय मध्य आणि मंगलमय शेवट या पद्धतीने याचं वर्णन करताना आपल्याला अनेक पुराणांचा संदर्भ त्यांनी दिला आहे. वराह पुराणात काय सांगितलंय किंवा इतर पुराणामध्ये काय सांगितलंय, भागवताचं महत्त्व काय सांगितलंय की ज्यामध्ये या भगवंताचं संपूर्ण वर्णन करण्यात आलं त्याला भागवत असं कसं म्हणावं हे सांगितलंय. त्याचप्रमाणे ज्या भगवंताचं स्वरूप आणि त्याचं तटस्थ व लक्षण ज्यामध्ये सांगितलंय ते हे भागवत आहे. आणि या भागवतात स्थिती, जन्म आणि शेवट या विश्वाचा ज्याच्या आधारावर होतो त्याला हे भागवत म्हणावं. आणि हे भागवत का श्रेष्ठ आहे तर ते म्हणतात त्याचा प्रारंभ गायत्र्याख्य ब्रह्मविद्या रूपे तत्पुराणमिति दर्शितम. आणि यथोक्त मत्स्यपुराणे पुराण ज्ञानप्रस्तावे मत्स्यपुराणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की ज्याच्या सुरुवातीला गायत्री मंत्र आहे. यत्राधी कृत्य गायत्री वर्णते धर्म विस्तरतः वृत्रासुर वधोपेतम तद भागवतम इष्यते. ज्याचा प्रारंभ गायत्री मंत्राने झाला, ज्यामध्ये वृत्रासुराचा वध सांगण्यात आला त्याला भागवत म्हणावं अशा प्रकारची व्याख्या इथे करण्यात आलेली आहे. आणि लिखित्वा तच्च यो यद्वाद धेमसिंहासन संबंधितम याप्रमाणे पुराणांतरेच ग्रंथो अष्टादश सहस्रोक्तद्वादशम स्कंद संहिता. हयग्रीव ब्रह्मविद्या यत्र वृत्रवधस्तथा. हयग्रीव ब्रह्मविद्या आणि यत्र वृत्रवधस्तथा गायत्र्यांच्या समारंभात तद्वै भागवतम विदुः त्याला भागवत म्हणावं असं या ठिकाणी स्पष्ट निर्देशित केलेलं आहे. म्हणून भागवत कशाला म्हणावं, त्याचा प्रारंभ कसा, त्याचं वैशिष्ट्य काय हे या ठिकाणी सांगितलं. आता उद्या या भागवत ग्रंथामध्ये जे धर्म सांगितला आहे तो कसा आहे. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. या ठिकाणी तापत्रय नष्ट करणारे हे भागवत कसं आहे, यामध्ये धर्म कोणता सांगितलाय. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो कोणताही कैतव म्हणजे या ठिकाणी खोटेपणा नाहीये. आणि निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. हे भागवत परैरेकुता ज्या भागवताची निर्मिती व्यासमहर्षींनी केली जे प्रत्यक्ष ईश्वरच होते. श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परैरेश्वर सद्यो हृदय वरुध्यते कृतिभे शुश्रूषिभे तत्क्षणात. ऐकल्याबरोबर मुक्ती देणारा ग्रंथ कोणता आहे तर भागवत आहे. या संबंधीचे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडली गवळते हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव. श्री